सोलापूर महानगरपालिका हद्दीत असलेल्या घोंगडेवस्ती परिसरातील मानवी नगर ऐनाळकर पट्ट्यातील नागरिकांना ठेकेदारांच्या मनमानीचा सामना करावा लागत असून त्यांना जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागत आहेत। हा त्रास गत 3 वर्षापासून सुरूच आहे। महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हैराणीवर आलाय। मानवी नगर ऐनाळकर पट्टा येथे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 2021-22 मध्ये 6 लाखांची तरतूद करण्यात आली। याला 2022 मध्ये मंजुरी देण्यात आली। मात्र ठेकेदाराने 3 महिन्यांच्या मुदतीत तर सोडा वर्षाहून अधिक काळ काम सुरू करण्यासाठी लावला। दरम्यान प्रशासनाने त्याला 3 नोटिसा दिल्या। त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली। काम दर्जेदार न करता केवळ उरकण्याचाच फार्स केला। पाईप 9 इंची टाकण्याऐवजी 8 इंची पाईपचा वापर केला। खोली 5 फूट करणे बंधनकारक असून 3 फूटच खोदाई करून पाईप बुजविले। सर्वात कहर म्हणजे RCC पाईपचा वापर करणे बंधनकारक असताना ठेकेदारांनी मात्र चीनी पाईपचा वापर करून आपले हात पिवळे करून घेतले। प्रॉपर्टी चेंबर चक्क रस्त्याच्या मधोमध टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रयत्न केला। चुकीची पद्धत, निकृष्ट काम, आराखड्याची अंमलबजावणी नाही अशा पद्धतीने काम केलेल्या ठेकेदाराला महापालिका प्रशासन पोसत असल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याची बिले काढण्यात आली आहेत। सध्या मानवी नगर ऐनाळकर पट्टा येथील नागरिकांना या निकृष्ट दर्जाच्या कामाचा त्रास सहन करावा लागत असून ड्रेनेज लाईन तुंबून पाणी रस्त्यावर तर सोडाच पुन्हा घरात येत आहे। दुर्गंधी, किडे, घाणीचे साम्राज्य या भागात पसरले आहे। याबाबत लेखी तोंडी तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याने माजी सभागृह नेते भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, हेड ऑफिसचे AE रामचंद्र पेंटर, अमृत योजनेचे JE अविनाश गोडसे, हेड ऑफिस JE दीपक कुंभार, झोन AE राहुल कांबळे, वार्ड SI बसवराज जमादार, CSI केदार गोटे, SI अक्षय हुलसुरे यांनी या भागाची पाहणी केली आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या। जनतेने यावेळी अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले। निकृष्ट काम सुरू असताना माजी सभागृह नेता भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांनी तत्कालीन विभागीय अधिकारी सुनील लामकाने, विद्यमान अधिकारी वाघमारे, JE अंजना कोणे, इजाज मुंडेवाडी यांच्याकडे तक्रार केली होती। मात्र या तक्रारीला कचऱ्याची कुंडी दाखवत ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे। या कामाच्या चौकशीचा अहवाल उपायुक्त पोळ यांच्याकडे 10 दिवसांपूर्वी गेलाय। त्यावर तात्काळ कारवाई करण्याऐवजी अहवालावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही। यामुळे ठेकेदाराला महापालिका पोसत आहे की काय असा सवाल सुरेश अण्णा पाटील यांनी उपस्थित केला आहे। जनतेचा अंत न पाहता संबंधित मक्तेदार अजय घोडके यांना काळ्या यादीत समाविष्ट करून त्यांच्यावर कारवाई करा आणि 31 जानेवारीच्या आत संबंधित कामाला सुरुवात करा, अन्यथा महानगरपालिकेत नागरिकांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुरेश पाटील यांनी दिले आहे। मेंटेनन्स मधून आणि आपल्या याच्यामधून पैसे रक्कम दिलेले आहे वाढवायमधून, तरी तो काम व्यवस्थित केला नाही। त्या कामाला अनेक वेळा 2022 मध्ये विभागीय अधिकारी लामखाने आणि विभागीय अधिकारी वाघमारे यांनी असताना त्यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करून त्यांचे JE मुंडेवाडे आणि कोणे यांनी कामात हलगर्जीपणा केले, बेजबाबदार वागले। कामाचं पूर्णपणे जसं इस्टिमेट आहे तसं चौकशी न करता काम केले, परंतु काम करत असताना ते काम निकृष्ट दर्जाचं आहे। 8 इंची पाईप घातलेला आहे, चिनी पाईप घातलेला आहे। असं असताना साहेब त्याला बिल अदा करण्यात कसं काय आलं आहे? याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी आर्थिक व्यवहार झालेला आहे। त्या आर्थिक व्यवहाराचं चौकशी होण्यासाठी मी गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी तक्रार करून आजपर्यंत ते काम झालं नाही। त्याचवेळी त्या ड्रेनेज लाईनवर फेवर ब्लॉकचं मंजूर असताना प्रयोगचं काम आतापर्यंत 3 वर्ष 31 मार्चला संपणार आहे। 31 मार्चला पैसे संपले तर 20 लाख रुपये व्यपगत किंवा लॅप्स होणार आहेत। त्यासाठी माननीय विभागीय अधिकारी कारंजे साहेब किंवा आपले पोळ मॅडम यांना सर्वांना आम्ही विनंती करूनही आज तग्यात काय उपयोग झाले नाही। त्याच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी महानगरपालिकेत अनेक कामं घेतलेले आहेत। या सोलापूर शहरामधलं जेवढे कामं अजय कुमार घोडकेच्या नावावर घेतलेलं आहे त्या सर्व कामाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केलं पाहिजे, अन्यथा आम्ही महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करणार।